मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे कढीपत्त्याची चटणी. ज्यांचे केस गळत आहेत किंवा ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे ती सुधारण्यासाठी, किंवा ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी ही उपयुक्त चटणी आज आपण करणार आहोत. कढीपत्ता आपल्याला धुवून कोरडा करून कढईमध्ये मिडियम गॅसवर भाजून घ्यायचा आहे. छान आपल्याला त्याचा असा चुरचुर आवाज येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. ओला राहता कामा नये, नाहीतर मग आपली चटणी बाद होते. आता असा खळखळीत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे 15 दिवस चटणी आरामात हवाबंद डब्यामध्ये टिकते. थोडेसे मूठभर शेंगदाणे भाजून घेऊया, मूठभर डाळवं घेतलेलं आहे आणि मूठभर धने. हे सगळं आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर. 1 वाटी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे, ते सुद्धा छान खमंग रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. 20-25 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे उडदाची डाळ, 1 चमचा जिरं हे छान मस्त भाजून घेऊया. आणि इथं मी थोडासा गूळ, चिंच, तिखट, हिंग आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. हे मिक्सरला आपण लावून घेऊया आणि झटपट चटकदार खमंग अशी चटणी कढीपत्त्याची बनवून लगेच मिनटात तयार होते. तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा करून बघा. जेवताना आपल्याला पान भरलेलं पाहिजे असतं, डाव्या साईडला उजव्या साईडला कोशिंबीर चटण्या पाहिजेच असतात. मग वेगवेगळ्या चटण्या आपल्याला आहारात असणं गरजेचंच आहे. तर इथं झटपट अशी माझी कढीपत्त्याची चटणी तयार आहे. तुम्हीसुद्धा करून बघा आणि मला कळवा. धन्यवाद.